आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिनाच्या मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन अभूतपूर्व उत्साह, ऊर्जा आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला। स्वर्गीय अजितदादांच्या अकाली निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने संपूर्ण कार्यक्रमात त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार, खासदार पार्थदादा पवार, जयदादा पवार, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री आदिती तटकरे, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार आणि पक्षाचे विविध पदाधिकारी व्यासपीठावर उभे होते। सुनेत्रा वहिनी पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्वर्गीय अजितदादांचे विचार, जनसामान्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि पक्ष संघटनेबाबतची दूरदृष्टी यांचा उल्लेख केला। त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक संघटित आणि सक्षमपणे पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 1999 ते 2026 या 27 वर्षांच्या पक्षाच्या संघर्षमय आणि यशस्वी प्रवासाचा आढावा यावेळी घेण्यात आला। राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी सभागृह तुडुंब भरून गेले होते। प्रत्येक घोषणेत आणि टाळ्यांच्या कडकडाटात स्वर्गीय अजितदादाविषयीचा आदर आणि प्रेम व्यक्त होत खासदार पार्थदादा पवार यांच्या नियोजनाखाली हा भव्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, भले भुजबळ साहेब झाले असते, अनेक कोण नेते त्या ठिकाणी झाले असते, पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं क्रमांक 1 स्थान कोण कधी हिरावू शकलं नसतं। इतकी स्पष्टपणाची भूमिका दादांनी 3 वर्षापूर्वी या सभागृहामध्ये आपलं जे अधिवेशन झालं होतं त्याला त्यांनी मांडलेलं। राजकारणामध्ये अनेक वेळेला 1+1 म्हणजे 2च होतो अशातला का भाग नाही, 3+2 म्हणजे 1च राहतं अशातला का भाग नाही। अनेक वेळेला राजकीय समीकरण त्याच्यातून बदलत जात असतात, पण बदललेल्या भूमिकेमध्ये आपला पक्ष, आपलं स्थान, पक्षाचा कार्यकर्ता, महाराष्ट्राचा समतोल विकास करण्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत। मनस्वीपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली आणि त्याच्यातून आपल्या पक्षाची झालेली वाटचाल आपण त्या निमित्ताने पाहिली। 14 सालामध्ये देशामध्ये ध्रुवीकरण झालं। कालच वहिनींच्या उपस्थितीमध्ये, वहिनी असतील, मी असतील, प्रफुल्लभाई असेल, आम्ही एनडीएच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होतो। हे भाग्य सुद्धा आम्हाला मिळालं दादांच्याचमुळे। एनडीएचे 12 वर्ष एक ते पूर्ण झालं आणि मोदी साहेबांचे 12 वर्ष पूर्ण झाले। सर्वाधिक कार्यकाल म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षा 1 दिवस त्यांनी केला। तो साजरा करण्यासाठी ज्यावेळेला एनडीएची बैठक दिल्लीमध्ये झाली त्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहण्याचं भाग्य वहिनी आपण अध्यक्ष आहात आपल्यामुळे, मी असेल, प्रफुल्लभाई असेल, आम्हाला जे मिळालं याच्या पाठीमागे दादांनी दाखवलेली त्यागाची, समर्पणाची भूमिका होती हे मला आवर्जून या ठिकाणी सांगा। देशाच्या राजकारणामध्ये एवढे फेरबदल घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्या एनडीएच्या बैठकीमध्ये तितक्या ठळकपणाने उपस्थित राहू शकतो की दादांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचं ते पाऊल आहे। अधिक तपशिलामध्ये त्यानिमित्ताने मी जाऊ इच्छित नाही। 14ला काय झालं, राज्यामध्ये सत्तांतर झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा कदाचित सत्तेमध्ये सहभागी होऊ शकले, 16ला सुद्धा होऊ शकणार होता, झालं नाही। 19ला सुद्धा निकाल लागले, त्यावेळेला सुद्धा कदाचित होऊ शकणार होता, पण होऊ शकला नाही। पण मला असं वाटतं, याचा उल्लेख आम्ही अनेक वेळेला वारंवार त्यानिमित्ताने केला की 19 सालामध्ये दादाने जो निर्णय घेतला, पण दादा ते नेहमी वाक्य खोडत आले। पाठ म्हणजे 8 वाजता नव्हे, 8 वाजता 8:30 वाजता झाली ती शपथ। पाठ म्हणजे दादांच्या शब्दात 4 वाजता। आपल्याला सर्वांनाच 8 वाजता पाठ वाटते, ती भाग सोडून द्या, पण तो जर काय निर्णय त्या कालावधीमध्ये तसाच्या तसा झाला असता, आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान जसं 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला असता, तशाच पैकी निर्णयाची प्रक्रिया त्या कालावधीमध्ये 19 सालाच्या नंतर या महाराष्ट्राने सुद्धा निश्चितपणाने अनुभवली असती, परंतु नियतीच्या मनामध्ये कदाचित ते नसेल। नंतर राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्याच्यातही एकनाथराव शिंदे साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला, त्याच्यातून बदल झाला। आज माणसं वेगवेगळ्या पक्षी टीकाटिप्पणी करतायत। दिलीपराव तुम्ही साक्षीदार आहेत, इथे सगळे आमदार या ठिकाणी बसले जे मागच्या टर्ममध्ये आमदार होते, सर्वांचीच बैठक प्रफुल्लभाई अजितदादांच्या ऑफिसमध्ये झाली आणि त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आलेल्या सगळ्याच आमदारांनी एक पत्र लिहिलं पवार साहेबांना,
की सत्तेमध्ये आपण सहभागी असलं पाहिजे. जे आज पोपटासारखे बोलतायत, ज्यांना काय टीका करण्यासाठी दुसरं काही साधन राहत नाही, ते त्या निमित्ताने त्या ठिकाणी बोलतायत. पण सत्तेमधल्या सहभागामध्ये तो कागद कदाचित कधीतरी शोधून काढा, त्याच्यावरती पहिली काढण्याची सही होती, ते पण आपल्याला बघायला मिळेल. पण दोष सतत दादांच्याकडे देण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये झाला. आणि म्हणूनच स्वर्गीय चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री, बहुजन समाजाचा व्यापक हित साधायचा असेल तर सत्तेमधला तुमचा सहभाग असला पाहिजे, हा विचार मनामध्ये ठेवा. ज्येष्ठ नेते, विविध आघाड्या आणि फ्रंटल सेलचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते, माध्यमांचे प्रतिनिधी आणि दादांच्या सगळ्याच लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, मी सर्वांचंच मनापासून स्वागत करते. इस कार्यक्रम के लिए देश भर से आए पार्टी के सभी पदाधिकारियों का और कार्यकर्ताओं का मैं तहे दिल से स्वागत करती हूं. 27 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली. आपल्या देशाचे आदरणीय पवार साहेब, तारिक अनवर साहेब, पी ए संगमा साहेब, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, तसेच आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय अजितदादा साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब, मनोहर नाईक साहेब, दत्ता मेघे, मधुकरराव पिचड, आर आर पाटील आबा, अरुणबाई गुजराथी, बबनराव पाचपुते आणि यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांसह ज्ञात अज्ञात अशा शेकडो कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान आहे. या सर्वांच्या प्रती मी अतिशय मनोभावे कृतज्ञता व्यक्त करते. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन साजरा करताना एक वेगळ्या भावना आणि भावनिक वातावरणामध्ये आपण सगळेच जण आहोत. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा आज आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्याशिवाय होणारा हा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन आहे. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आपल्याला सर्वांनाच लाभलेला आहे. या महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. आदरणीय दादांना जो विकसित महाराष्ट्र अभिप्रेत होता तसा महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा मला विश्वास आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची जी राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा पुढे घेऊन जाणं, याचाच अर्थ सर्वांना सोबत घेऊन जाणं आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल, इथल्या तळागाळातल्या प्रत्येक घटकांनी, 18 पगड जातींनी आणि तिथल्या त्यांच्या लोकांनी यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. देशाच्या आणि राज्याच्या लढ्यांमध्ये इथल्या कोणत्याही समाज कधीही मागे नव्हता. याची जाणीव आपण सर्वांनीच सतत ठेवायला हवी. आजचं हे जे काय आहे सहज मिटवता आलं असतं, पण नाही, त्यावेळेला त्यांना काढण्यात आलं. आणि मी त्यावेळेला विरोधी पक्ष नेता होतो आपल्या विधान परिषदेचा. आणि काय करायचं ठरलं, त्यांना काढलं. मला आठवतं की ते मुंबईत यायच्या अगोदर शिवाजीराव नलावडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक जाहीर सभा एका कुठल्या तरी चव्हाण सेंटरमध्ये मला वाटतं, मी सुद्धा बाहेरगावी होतो, ताबडतोब आलो आणि हिंदुस्थानातच होतो. सुरुवात झाली, काय करायचं, नाव काय ठेवायचं.
ह्या A10 मला काल बरं वाटलं, कारण त्या A10च्याच परिसरामध्ये काल झेंडावंदन करण्याचा सुद्धा प्रसंग आमच्यावर आला आणि मला ते सगळं आठवलं. A10 म्हणजे आपलं जे ऑफिस आहे ना आता, त्याच्या बाजूचा एक छोटा बंगला जो विरोधी पक्ष नेता म्हणून मला मिळाला होता, तिथंच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. इतिहास त्याच बंगल्यात घडला. रात्रंदिवस 1000 लोकांच्या तर ॲफिडेविट पाहिजे होते ताबडतोब. त्यांचं मतदान केंद्र कुठलं आहे, त्यांचं नंबर काय आहे, ते कुठल्या पक्षाचं आहे, त्याचा राजीनामा दिला की नाही, त्याचं ॲफिडेविट आणि आमच्या पक्षाशी येण्याची त्यांची निष्ठा, या संदर्भ सगळे जे कागदपत्र 1000. आता असं आहे की मी सांगितलं की आपण म्हणून आपल्या पोरांचं काय माझगावच्याच लोकांनी, समीर, पंकज, या सगळ्या लोकांनी जे आहे हे धनुष्यबाण उचललं. माझगावातून आणि आजूबाजूतून हे 1000 ॲफिडेविट तयार करण्यात आले. झेंडा कुठला पाहिजे त्या बेडरूममध्ये ह्याच लोकांनी तयार केला. त्याच्यानंतर घड्याळ निशाणे, आम्ही हे घड्याळ पाठवलं. अगोदर पाठवलं होतं, तो चरखा इथे आम्हाला देण्यात आला होता. त्यावेळेला सुद्धा 10 जूनला हे अधिवेशन इथं सकाळचं झालं. सुभाष बाबूंच्या बरोबरीनं सगळे राष्ट्रीय नेत्यांचे मोठमोठे जे आहेत पोस्टर होते आणि इथे भाषणं झाले आणि स्थापना झाली. पण त्याच्या अगोदर ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या आपण केल्या. घड्याळ ते काय म्हणतात, ते चरखा जो आहे फ्रीज केला गेला आणि मग घड्याळ दिलं, हे असं घड्याळ. आणि त्या घड्याळामध्ये त्यांनी सांगितलं नाही, हे जनता पार्टीसारखं दिसतं, काय अर्थ नाही. त्याच घड्याळाला नंतर 2 टोकं लावली आणि तिथे आजचं हे घड्याळ निर्माण झालं. या अधिवेशनाला समर्पण, संघर्ष आणि संकल्प हे ब्रीद वाक्य दिलं. हे समर्पण, संघर्ष आणि संकल्प यासाठी की आज सर्वात अनेक जणांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 27व्या वर्षात पदार्पण करत असताना हा पक्ष इथपर्यंत अनेक योगदान आहे. पण त्या योगदानामध्ये सर्वश्रेष्ठ योगदान हे स्वर्गीय दादांचं, हे विसरून जमणार नाही. म्हणूनच या अधिवेशनाला समर्पण, संघर्ष आणि संकल्प हे ब्रीद वाक्य दिलेलं आहे. हे ब्रीद वाक्य देत असताना मी फक्त एवढंच सांगेल की अविरत कष्ट घेत असताना अनेक महाराष्ट्रातले सामान्यातले सामान्य कार्य